आजचा डे आहे होनी चॅलेंज दिलेला. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती खुशी पण झाला आणि खूप मस्त वाटत. कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये वरून आणायला शुभेच्छा सर सांगते. म्हणजे लहानपणी ना आमची खूप भांडणं व्हायची. सरकारी स्कूलमध्ये कोर्स करावं लागायचं आमच्या गावामध्ये. थोडं आता खरेदी करायला मार्केटला गेलेले. आता तुम्हाला एक मज्जा दाखवते. मी जिथं उभं राहिलोय ना, इकडं पाऊस नाही आहे आणि इकडं पण पाऊस नाही आहे. आता इथं मी गाडी वगैरे लावली आहे, ह्या साईडला पाऊस नाही आहे. आता मी दाखवते तुम्हाला फक्त माझ्या घरावरती किती पाऊस पडतोय बा, किती आवाज येतोय. हे बघा इथे किती पाऊस पडायला जोर. फक्त ढग इकडं. आणि मी जिथं गेलेलो पण ना आता ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर पाऊस इथं जवळच. आणि अर्ध्या रस्त्याला पाऊस आणि तिकडून पण इकडं आमच्याला पाऊसच नाही. आणि फक्त इथं पाऊस पडतोय. आणि मी जिथं उभं राहिलोय, मी आता ब्लॉग जिथं शूट करायला, इथं अजिबात पाऊस नाही. आता मी थोडा पत्र्यांचा आवाज ऐकवते तुम्हाला. बघा किती पाऊस पडालाय घरावरती. थांबा हा. पाहिला का आवाज? फक्त माझ्या घरावरती पाऊस पडतोय आणि इकडं पाऊसच नाही आहे. बघा मी इथं आता बस उभं राहून इथं मी ब्लॉग शूट करतोय. इथं पाऊस पडतोय का बघा, फक्त थोडा थोडा पडतोय. आणि ह्याच्यावरती किती पडतोय बघा घरावरती. म्हणजे तिकडून तिकडं पाऊस आहे आणि इथं पाऊसच नाही आहे. आणि मी जिथं गेलेलो तिथं पूर्ण भिजून ओली चिंब होऊन आले पावसाने. इतका पाऊस. नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि परत एकदा तुमचं पद्मजा गुरु ब्लॉग्समध्ये स्वागत करते. आणि आजचा डे आहे 4, चौथा दिवस आहे आज होनी चॅलेंज दिलेला. आणि आजचा ब्लॉग मी असा पावसामध्ये शूट करते आहे. पावसामध्ये शूट करायचं कारण ना, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती खुशी पाहू शकता की इतक्या गरमीमध्ये ना हे एवढं मस्त छान थंडगार वातावरण झालं किती दिवसानंतर. कारण पाऊस जरी थोडा बाहेर पडून गेला तरी ना आत खूप गरमी लागायची, कारण जास्त होमस राहायचं. तर इथं बघा किती छान एकदम थंड वातावरण झालं आणि खूप मस्त वाटतं या पावसामध्ये. म्हणून म्हटलं थोडासा ब्लॉग शूट करते, खूप छान वाटायला लागलंय म्हणून. पाहू शकता तुम्ही. आता पाऊस वाढला, आता मी आत जाते, मला आजारी पडायचं नाही आहे. पूर्ण ओली ओली चिंब झाले. बघा किती पाऊस पडतोय. असा डेली पाऊस पडायचा, तर थोडासा पडून पटकन गायब व्हायचा. तर आज भरपूर पाऊस पडतोय आणि पूर्ण वातावरण एकदम थंड झालेलं आहे. असं वाटतंय की मी गावाकडे आहे आता सध्या, असं वाटायला लागलंय. कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये आहे मी, असं वाटायला लागलं. इतकं छान वातावरण झालं खूप दिवसानंतर. मस्त वाटतंय एकदम. मार्केटला काम होतं, भाजी वगैरे घ्यायची होती म्हणून मार्केटला गेलेलो. आणि अचानक पाऊस आला. तरी पण मी माझ्या तयारीत गेलेली. मला वाटलेलं पाऊस येणार आहे, कारण जास्त सकाळपासून जास्त ऊब होती, खूप गरम होत होता घरामध्ये सुद्धा. मला वाटलेलं आज होमस जास्त आहे, आज खूप पाऊस येणार आहे. आणि तसं पण येलो अलर्ट केलेत आता राजस्थानमध्ये, 1-2 दिवस पाऊस राहणार आहे म्हणे आज उद्या. मग मी माझ्या तयारीत गेलेली, मी जॉकेट वगैरे घालून गेले आणि त्याचा फायदा झाला मला. मी रात्रीच मेसेज वाचलेला की उद्या परवा 2 दिवस इथं ना पाऊस राहणार आहे, 2 दिवस फुल पाऊस राहणार आहे. मग त्याच्यासाठी मी माझ्या तयारीत गेलेले मार्केटला. आणि मार्केटवरून मी सब्जी वगैरे थोडी घेऊन आली, फ्रुट्स वगैरे घेऊन आले मुलांना. आणि थोडं ग्रोसरीचं सामान घ्यायचं होतं ते वगैरे घेतलं. आणि या सकाळी आता माझा अवतार झालेला आहे, पूर्ण ओली चिंब झालेली आहे मी. आता जाऊन पटकन कपडे चेंज करते, नाही तर आजारी पडायची मी. ठीक आहे, बाकीचा ब्लॉग मी नंतर शूट करते थोड्या वेळानं. आता दुपारचा वेळ झालेला आहे आणि मी चालले आता तेजस तनिष्कला ना स्कूलवरून आणायला. आणि थोडंसं आभाळ मोकळं झालंय आता. आता एक मज्जा दाखवते तुम्हाला. सकाळी मी तुम्हाला दाखवलेले किती पाऊस पडत होता. आणि आता मी राजस्थान थोडं क्लायमेट दाखवतो तुम्हाला. हे बघा ऊन, हे बघा इतकं ऊन पडलंय आता. हे आहे राजस्थानचं क्लायमेट. आणि आता परत गरमी वाढली. तर हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशीचा शूट करत आहे आता, कारण काल मी जसं पावसामध्ये भिजून आलेले तुम्ही पाहिलेलंच. तर पावसामध्ये भिजून आल्यामुळं ना डोकं वगैरे जास्त दुखत होतं, खूप हेडेक होत होतं. म्हणून मी काल ब्लॉग शूटच केला नाही. म्हटलं दुसऱ्या दिवशी आपण शूट करूया. मग मी आज त्याच्यासाठी आज हा ब्लॉग शूट करत आहे. आणि आज आहे 15 ऑगस्ट, इंडिपेंडन्स डे. आणि सर्वांना स्वतंत्र दिवसाच्या कधी शुभेच्छा सर्वांना, जो कोणी माझा हा ब्लॉग बघत आहेत त्यांना आणि माझ्या सबस्क्रायबरना पण.
आणि मी थोडेसे किस्से सांगते माझे लहानपणीचे, स्वतंत्रता दिवसाचे. तर आम्ही ना, मी मोठी आहे घरी आणि मला 2 लहान भाऊ आहेत. काय व्हायचं, जेव्हा दुसऱ्या दिवशी स्वतंत्र दिवस राहायचा त्याच्या आदल्या दिवशी आमची तयारी चालायची तिघांची, आणि कपडे वगैरे प्रेस करताना ना आमची खूप भांडणं व्हायची की मी पहिला करणार, त्यांनी म्हणायचे मी पहिला करणार, मी म्हणायचे घरात मी मोठी आहे पहिला मीच करणार. असे तुमचे पण असे काही किस्से असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्या. तर आम्ही गणवेश तो प्रेस करायचोच, त्याच्यासोबत पण आम्ही व्हाईट कलरचं हँकी तिघे पण ना व्हाईट कलरचं हँकी पण कधी प्रेस करून ठेवायचो. आणखीन बँड्स वगैरे ह्याचे, तिरंगा, हे सर्व घेऊन आम्ही जायचो. आणि आम्ही गावामध्ये राहतो, तिकडं गाव आहे आमचं, आणि गावामध्ये तेव्हा काय करायचे, आम्ही सरकारी स्कूलमध्ये गावामधल्या शिकायचो ना, 1ली ते 7वी. मग तिथं कनी हे चालायची, काय परेड चालायची, काय म्हणतात त्याला, सरकारी स्कूलमध्ये ना आमच्या वेगवेगळे डान्स, सॉंग्स, भाषण्स वगैरे राहायचे. मी डेली भाषणमध्ये, आणखीन ह्याच्यामध्ये, डान्समध्ये, सॉन्गमध्ये, सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करायचे मी पहिल्यापासूनच. स्कूलमध्ये पण केलं आहे मी, हायस्कूलला पण केलं आहे, सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करायचे. मला पार्टिसिपेट करायला खूप आवडायचं. तर मला फोर्स करावं लागायचं नाही कशामध्ये पण पार्टिसिपेट करायला, मी आपल्या मनखुशीनं पार्टिसिपेट करायचे. तर ह्याच्यामध्ये रॅली जायची आमच्या गावामध्ये सर्वांची. तर तेव्हा मोठमोठ्याने घोषणा देत आम्ही पूर्ण गाव फिरायचो. त्याच्यानंतर मग आमचा हा कार्यक्रम वगैरे सुरू व्हायचा. आणि त्या दिवशी आम्हाला मुलांना ना, आता कसं मी कालचाच तुम्हाला विषय सांगते. माझी मुलं आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिकतात, तर त्यांना कनी 15 ऑगस्टच्या 1 दिवस आधीच त्यांना चिप्स, बिस्किट्स, आणखीन चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स, हे सगळं एक एक पॉकेट बनवून त्यांनी दिले. खरं आमच्या सरकारी स्कूलमध्ये तसं नव्हतं. आम्हाला गरम गरम पोहा, शिरा, आणखीन हे दूध वगैरे द्यायचे तेव्हा. मग ही एक गोष्ट खूप नोटीस करण्यासारखी आहे, आम्हाला ताजा आहार भेटायचा. आणि ह्या नाकाने हे जंक फूड देतात. स्कूलमध्ये तर असं शिकवतात ना, जंक फूड खायचं नाही म्हणून, मग ह्याने कसं काय जंक फूड देतात आता. आम्हाला तर टिफिन रोजच्या रोज आमचा टिफिन चेक केला जातो की टिफिनमध्ये जंक फूड तर आम्ही देत नाही ना. तसं मी डेली मुलांना भाजी भाकरीच देते. तर मी एक माझं मत सांगायला लागले तुम्हाला, की आम्ही जेव्हा टिफिन देतो तेव्हा त्यांनी जंक फूड द्यायचं नाही म्हणतात. मग ह्यानी कसं कोल्ड्रिंक्स वगैरे, ते चिप्स वगैरे देतात, बिस्किट वगैरे. तर मी ना मुलांना जास्त करून कोल्ड्रिंक वगैरे, चिप्स वगैरे अजिबात देत नाही. त्यांना जर काही पाहिजे म्हटले, चिप्स वगैरे त्यांना खायचं मन पण केलं ना, तर मी बटाट्याचे वेपर्स वगैरे त्यांना घरीच बनवून देते. नाही तर बटाट्याचे चिप्स वगैरे बनवते मी, असं करते. तर सांगायचा उद्देश हाच की मी हे सांगत होते तुम्हाला, विषय भटकले मी माझा एक्सपिरियन्स सांगत होते माझ्या स्कूलमधला. तर मी तशी 6वीपर्यंतच सरकारी स्कूलमध्ये शाळा शिकल्या मी तिघं पण. नंतर 7th स्टँडर्डला ना आम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये, 7th स्टँडर्डला मी गेलेले, आणि भाऊ पण माझ्यासोबतच होते, प्रायव्हेटलाच होते. मग त्यांनी तिकडं कंटिन्यू केले. आता मी ना स्वयंपाक वगैरे बनवायला घेते आणि स्वयंपाकच्या थोड्या क्लिप्स दाखवते. आज मी संध्याकाळच्या स्वयंपाकमध्ये तांदळाची भाकरी आणि मटर पनीर बनवत आहे. तर त्याची रेसिपी आज मी शेअर करते. मला माहिती आहे तुम्हाला बनवता येतंय, खरं मी माझी रेसिपी शेअर करते. बनवायचा अंदाज तर सगळ्यांचा वेगवेगळा असतो ना, तर मी माझा अंदाज दाखवते. माझी रेसिपी मी कशाप्रकारे बनवते मटर पनीरची, ती आज तुमच्यासोबत शेअर करते. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकता. तर तसा आजचा ब्लॉग पाहायला गेला ना, जरा जास्त मोठा वाटायला लागलाय मला. तर ह्या पुढचा ब्लॉग मी उद्या नक्की कंटिन्यू करेन. चला बाय.